आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। कोणी नाही माझ्यासोबत, मी एकटीच आली आणि माझा काही प्लॅन नाहीये। मला फक्त महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी। मला कोणाशी काही बोलायचं नाहीये, माझा पिछा सोडून दे। जा जा तू इथून। मावशी हो, यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? मला पाहून इतक्या का डिस्टर्ब झाल्या? माझे कॉलही घेत नाहीयेत, माझ्याशी बोलायला का तयार नाहीयेत या मावशी? आता इथे थांबून काहीच उपयोग नाही, उगाच तमाशा नको, लोकांना पण संशय येईल। इथून निघालेलंच बरं। संचिता मॅम, अजून किती वेळ लागणार आहे? मॅडम, आम्हाला तिचा लेटेस्ट नंबर देता का? म्हणजे आम्ही तिची अपॉइंटमेंट घेऊन डायरेक्ट मग तिच्याकडूनच चेक घेतो। हो हो, आणि संचिता मॅम, आम्हाला अजून 3 मीटिंग्स आहेत टोनर्स बरोबर, सो आम्हाला निघावं लागेल। ऐक ना शिखा, थोडा वेळ थांब, ती येतच असेल अगं। संचिता मॅम प्लीज, तुम्ही आम्हाला सांगायचं ना की स्वानंदी सगळा व्यवहार बघते, आम्ही तिच्याकडेच गेलो असतो सरळ, आणि खरंच निघावं लागेल आणि मी घेते स्वानंदीकडून नंतर चेक। अगं संचिता, त्यांना जायचे तर जाऊ दे ना, उशीर होत असेल त्यांना। तू त्यांना हॉस्टेलला जाऊन चेक दे। गुड आयडिया। तुम्हाला चालेल का? मी हॉस्टेलमध्ये घेऊन येते चेक। हा, आता काही ऑप्शन आहे का मॅम आमच्याकडे? म्हणजे सॉरी संचिता मॅम, पण आम्ही तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलो होतो। म्हणजे आमच्याकडे डोनर्सची कमी नाहीये, पण तुम्ही आता एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून आलात, मग तुमच्याकडून चांगली देणगी मिळेल अशी अपेक्षा होती आम्हाला। काय ग? हो ना मॅडम, आणि किती वेळ झाला आम्ही असेच बसलोय। ओ मॅडम, आम्ही डोनर्स बरोबर जेव्हा मीटिंग करतो ना, तेव्हा 10-15 मिनिटात आमची मीटिंग संपते। हो ना मॅडम सॉरी, पण तुम्ही या घराची सून झालाय म्हटल्यावर तुमच्याकडे खूप अधिकार असतील असं वाटलं होतं, पण आता तिजोरीच्या चाव्या तर स्वानंदीकडेच आहेत। ठीक आहे, आम्ही घेतो मॅम स्वानंदीकडून चेक, निघतो आम्ही। चला काकू। शिखाने असावर इथे? अमेझिंग। मम्मा, आल्या सरपोतदारांच्या